सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपल्या सिद्धार्थ कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर अशोक सुनोत्तरी सर, वाघमारे सर, पाली विभागाचे प्रमुख विनोद भेले सर, पाली विभागाचे आपले हेडमास्टर प्राध्यापक विजय मोहिते सर, तळवटकर साहेब, ॲडव्होकेट शेबाज शेख सर आणि उपस्थित सर्व गेल्या वर्षीचे आणि या वर्षीचे पाली विभागाचे विद्यार्थी. सर्वात प्रथम तर सर्वांना सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देते. 20 ऑगस्टला त्यांची जयंती झाली. आपल्याला 16 ऑगस्टला कार्यक्रम घ्यायचा होता, पण मला वाटतं की काही दहीहंडी का काही होतं आणि सुट्टी होती, म्हणून या शनिवारी आपण हा कार्यक्रम घेत आहोत. सातत्याने याच रूममध्ये याच ठिकाणी मुक्तिकोन पथेचं 10 जानेवारी 1922ला जेव्हा मुक्तिकोन पथेचं 2022 ला ओपनिंग या ठिकाणी झालं आणि इथेच मला वाटतं स्क्रीन लावलेली होती आणि लंडनहून डॉक्टर संग्राम पाटील यांनी 17 मिनिटाचं भाषण केलं होतं. सर उपस्थित होते आणि तो इतिहास एक असा घडला या इथे या बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये, या पहिल्या शिक्षणाच्या केंद्रामध्ये, की ती संधी मुळात म्हणजे प्राध्यापक डॉक्टर अशोक सुनोत्तरी सर, विनोद भेले सर आणि विजय मोहिते सर यांच्यामुळे मला आणि महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यातील 20 विद्यार्थ्यांना आणखी लागली. त्यासाठी मी सर्वात प्रथम या वास्तूचं आणि संपूर्ण कॉलेजच्या टीमचं अशोक सुनोत्तरी सरांसह मी आभार मानते. तेव्हाही मानले होते, आता तुम्ही पहिल्यांदा ऐकत आहात म्हणून आताही पुन्हा मानते. तर ते जे पुस्तक झालं, जसं आता बेले सरांनी आणि मोहिते सरांनी सांगितलं की त्याचा रेकॉर्ड असा झाला, हा तुम्हाला कळला पाहिजे म्हणून मी सांगते. रेकॉर्ड असा झाला की आतापर्यंत धम्मलिपीमधून अनेक लिप्यांमध्ये लिप्यांतर झाली. भाषांतर ही भाषेची भाषांतर असतात आणि लिप्यांतर झालं, परंतु दुसऱ्या एखाद्या लिपीमधून धम्मलिपीमध्ये हे पहिलं पुस्तक आलं आणि ते नुसतं पुस्तक नाही आलं. आता आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा आम्ही लिप्यांतर केलं, परंतु या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि ते प्रकाशन आपण महाराष्ट्रभर आणि भारतभर नंतर ते गेलं. बरं, नुसतं आपण तिथे थांबलो नाही. मी यासाठी सांगते की सरांनी एक असं वाटेल कोणाला की ही छोटीशी संधी आहे, पण त्या छोट्याशा संधीतून एक वटवृक्ष असा झाला की त्याच्यानंतर याच वास्तूमध्ये आपण 2023ला 20 ऑगस्ट 2023ला सम्राट अशोककालीन धम्मलिपीतील पहिली ऑनलाईन आणि ऑफलाईन सुलेखन स्पर्धा घेतली. कोणतीही लिपी किंवा भाषा जर वाढवायची असेल तर त्याच्या स्पर्धा घ्याव्या लागतात आणि ती लोकांपर्यंत पोहोचावी लागते. स्पर्धेत भाग घ्यायला आपल्या लोकांना आवडतं, तर म्हणून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने पहिली सम्राट अशोककालीन धम्मलिपीची स्पर्धा घेतली. आता बेले सर म्हणाले की या धम्मलिपीच्या अनेक लिपी आहेत, आपण फक्त सम्राट अशोककालीन धम्मलिपीचा विषय घेतोय. खरोष्टी पण तिची एक आहे. त्या खरोष्टीतून उर्दू आलेली आहे, जी उर्दू भाषा आहे आपली. जर दुसऱ्या पुस्तकाचा उल्लेख केला मगाशी विजय मोहिते सरांनी, किसान का कोडा, त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे. आपल्याच पाली भाषेतील एक विद्यार्थी, आज ती प्राध्यापक आहे, प्राध्यापक झेबा शेख, हिने देखील लिहिलेलं आहे. किसान का कोडा या दुसऱ्या पुस्तकामध्ये 28 जणांनी लिहिले आणि मुक्तिकोन पथे याच्यामध्ये 21 जणांनी लिहिलेला आहे. तर तो जो भाग होता तो सगळा संधी महाविद्यालयाने दिली, स्टाफने दिली, सरांनी दिली आणि म्हणून आपण पुढे जाऊ शकलो. त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी 29 जानेवारी 2024ला सम्राट अशोककालीन धम्मलिपीवरती नॅशनल सेमिनार म्हणजे राष्ट्रीय चर्चासत्र आपण विरारला घेतलं. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली
आणि वसईचे आमदार हितेंद्रजी ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये सेमिनार घेतलं. त्या सेमिनार मधल्या आपल्या कॉलेजमधल्या 2 विद्यार्थ्यांनी रिसर्च पेपर शिलालेखांवरती, धम्मलिपीवरती, पालीवरती, कारण स्पेसिफिक धम्मलिपीवरती अजून रिसर्च होतच आहे, लक्षात घ्या, अजून रिसर्च होत आहे. तर त्यामुळे आपण पाली भाषा, धम्मलिपी आणि शिलालेख असा सगळा एक विषय ठेवून आपल्या कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांनी रिसर्च पेपर वाचला. आणि मला सांगायला आनंद होतो की आपले प्राध्यापक विजय मोहिते सर यांनी देखील त्या पहिल्या सेमिनारमध्ये, त्या पहिल्या राष्ट्रीय सेमिनारमध्ये रिसर्च पेपर आपल्या सरांनी देखील वाचला. इव्हन आपले झेबा खान आणि झेबा शेख आणि निलेश जाधव या 2 विद्यार्थ्यांनी आपल्या त्या सेमिनारमध्ये रिसर्च पेपर वाचला. म्हणजे ही जेव्हा आम्ही सेमिनार घ्यायचा विचार केला तेव्हा सर लक्षात आलं की नागरी लिपीचं देखील सेमिनार झालेलं नाहीये आणि आपण धम्मलिपीचं सेमिनार घेऊन पार झालो. लक्षात घ्या, आज मला खास सांगायचंय, मला अजिबात काही सांगायचं नाही. तुम्हाला सम्राट अशोक टाका, तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाका, बुद्ध टाका, अलेक्झांडर कनिंगम टाका, की सर जेम्स प्रिन्सेप टाका, तुम्ही कशावरती टाका, गुगलवरती टाका, नाव टाका, तुम्हाला सगळी हिस्ट्री येते. जी तिथे येत नाही त्याच 2 गोष्टी मला इथे सांगायच्या. काय येत नाही? कारण हे सांगितलं जात नाही, हे हाईड केलं जातं. ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेने जसं मगाशी बेले सरांनी सांगितलं, 1100 शतकानंतर अगदी 1800 शतकापर्यंत बुद्ध कोण होते, सम्राट अशोक कोण होते, आणि हे सगळं हिडन होतं, झाकलं गेलं होतं. तर ते का झाकलं गेलं होतं त्याची सुरुवात आपल्याला जेम्स प्रिन्सेप यांनी जी अथक 7 वर्षाच्या मेहनतीनंतर धम्मलिपी वाचली, ती कशी वाचली असेल विचार करा. 1836चा काळ होता, म्हणजे 1829 ला त्यांनी वाचायला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केली. तेव्हाच्या काळामध्ये मोडी मराठी होती, त्याच्या आधीची मोडी लिपी होती. मग ते नागरी लिपीपासून मोडी लिपीपर्यंत गेले, मग त्याच्या मागच्या लिपीपर्यंत गेले 400 वर्ष, मग त्याच्या मागच्या लिपीपर्यंत गेले. असे करत करत ते सम्राट अशोककालीन धम्मलिपीपर्यंत पोहोचले आणि त्याला तो उलगडा झाला. आज मला सांगायला आनंद वाटतो सर, आपलं पुस्तकाचं प्रकाशन झाल्यानंतर केलेला हा मी अभ्यास आहे. जगभरामध्ये रायटिंग स्क्रिप्ट ज्या आहेत त्या राऊंड अबाउट 300 आहेत, हे आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे. आणि मी खास तुम्हाला यासाठी सांगते, आज पाली भाषेचे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत सगळे, ते सर्टिफिकेट जे तुम्हाला मिळालेलं आहे ना, ते सर्टिफिकेट फक्त आपल्या किती मार्क्स कोणत्या विषयात मिळालेले ते बघण्यासाठी नाही, आपल्या मुलांना, आपल्या सहकार्यांना यांना दाखवण्यासाठी नाही. बाबासाहेबांनी जे सांगितलं आरक्षण देतेवेळी, की आरक्षणातून गेलेली प्रत्येक व्यक्ती ही आपल्याला आपल्या स्वतःचा विकास करण्यासाठी आहेच, पण स्वतः बरोबर समाजाचा विकास करण्यासाठी ते आरक्षण आहे. ते प्रतिनिधी आहात. म्हणजे तुम्ही जरी मंत्रालयात सर, तुम्ही मगाशी फार चांगले अनुभव सांगितले, तर तुम्ही फक्त समाजाचे तुमच्या समाजाचेच प्रतिनिधी नाही, इतर समाजाचे देखील प्रतिनिधी आहात. कारण इतर समाजाचा देखील भाग तुम्हाला सांगायचा आहे. तुम्ही ज्या समाजाचे प्रतिनिधी आहात त्या समाजामधल्या अज्ञानी लोकांना तर आपल्याला सांगायचंच आहे, इतर लोकांना देखील आपल्याला सांगायचं आहे. म्हणून आपण प्रत्येक व्यक्ती जो नोकरी करतो, जो किमान शिकतो, तो प्रतिनिधी आहे, लोकप्रतिनिधी सारखं. मगाशी सरांनी सांगितलं की मी 5 वेळा निवडून आले, तर मी 5 वेळा ह्यासाठी निवडून येऊ शकले की मी लोकप्रतिनिधी म्हणजे काय, त्यांची कर्तव्य म्हणजे काय ही मी पहिली पाहिली. तर ते कर्तव्य फक्त काय आपल्या वॉर्ड पुरतं नसतं, शहरापुरतं असतं, याचा सगळेजण अभ्यास करत नाही. म्हणून इथेही आता तरुण आहेत, अनेक वृद्ध आहेत, अनेक रिटायर्ड झालेले असले तरी आपण प्रतिनिधी आहोत. प्रतिनिधी म्हणजे काय याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. पहिला आपल्याला जे कळलंय ते इतरांना सांगणं, म्हणजे आता हे सर्टिफिकेटद्वारे तुम्हाला जे पाली भाषेचं कळलंय ते तुम्हाला इतरांपर्यंत सांगायचं. अनेक विद्यार्थी मागच्या सेशनला असतील, त्यांनी धम्मलिपीचा अभ्यास केला असेल. मी विचारणार आहे क्लासमध्ये की तुम्ही किती जणांना शिकवलं.
तुम्ही किती जणांना शिकवलं? मगाशी संघाचा विषय निघाला. संघाचा विषय जो बुद्धांच्या काळामध्ये होता. केडरचा विषय निघाला. सरांनी सांगितलं त्यांच्या केबिनमध्ये. केडर जो बुद्धांनी संघ स्थापन केला. जर मला काय कळतंय ते जर मी माझ्या कुटुंबात पहिलं, मग शेजारी, मग माझ्या सहकार्यांना जर मी सांगितलं नाही तर ते ज्ञान तिथेच राहणार आहे. आणि मग 11व्या-12व्या शतकामध्ये सगळं जसं गाडलं गेलं नाही, मुद्दाम गाडलं गेलं. मुद्दाम तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांमध्ये आगी लावल्या गेल्या. हे जो प्रकार होतो तो आम्ही आमच्या ज्ञानाबाबत, आम्ही आमच्या धम्माबाबत, आम्हाला जे काही येतं त्याबाबत आम्ही सजग नाही. आम्ही त्याचा प्रचार प्रसार करत नाही. आम्ही फक्त जय भीम म्हणतो, आम्ही फक्त नमो बुद्धाय म्हणतो. आम्ही असं विचार करतो, मला माफ करा जर मी बोलत असेल असं जर बोलत असेल तर, मला चुकत असेल तर मला माफ करा. पण आपण त्याचा प्रचार प्रसार करत नाही. आपण नमो बुद्धाय म्हणतो, पण तथागत बुद्धांनी शेवटच्या क्षणापर्यंत 45 वर्ष चारिका केली हे आपण विसरतो. ती चारिका कशासाठी केली? तो जो धम्म त्यांनी ज्या 5 भिक्खूंना सुरुवातीला सांगितला तो त्यांना शेवटच्या समाजाच्या व्यक्तीपर्यंत सांगायचा होता. त्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर चारिका केली. आम्ही जेव्हा नमो बुद्धाय आपल्या सहकार्यांना म्हणतो तेव्हा आपण हे विसरतो की आपलं कर्तव्य काय आहे. आणि म्हणून तुम्हाला सगळ्या सर्टिफिकेट घेतलेल्या आणि पुढच्या वर्षी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मला हे सांगायचंय की मी काही मोठी तज्ञ नाही त्यातली. मी शिकली 2020 ला. लॉकडाऊन मध्ये कोणाला काय कळलं, कोणाला काय फायदा झाला, नुकसान झालं मला माहिती नाही. मला परम फायदा झाला की मला धम्मलिपी शिकता आली. आणि आम्ही जवळजवळ 450 विद्यार्थी होतो. त्याच्यातून मला एक गोष्ट क्लिक झाली जेव्हा मी ऍडव्हान्स धम्मलिपी शिकले की ह्या धम्मलिपीमध्ये आपल्या देशातील जी सगळ्यात मोठी कीड आहे जातीभेद आणि धर्मभेद, सगळ्यात मुळात म्हणजे जातीभेद, ही तोडायची शक्ती आहे. आणि ती तोडायची शक्ती जर या धम्मलिपीमध्ये आहे तर ती माझ्या प्रत्येक भारतीयापर्यंत कशी जाईल. खूप विचार केल्यानंतर कळलं की काय समजेना झालंय. मग म्हटलं पहिलं पुस्तक करूया. आणि मग बाबासाहेबांचं मुक्ती कोण करते हे भाषण घेतलं आणि त्याला एक लिप्यांतर केल्यानंतर जेव्हा मान्यवरांनी सांगितलं की हे पहिलं पुस्तक हा पहिला प्रयोग आहे तेव्हा आम्हाला कळला. सुरुवातीला आम्हाला कळला नव्हता. जो मी मगाशी विषय सांगितला की देर आर 300 रायटिंग स्क्रिप्ट जगभरामध्ये 300 लिखित स्वरूपाच्या, आपल्या देशातच नाही जगातलं म्हणजे रोम वगैरे या सगळ्या देशातलं मी सांगते, त्यातल्या तुम्हा सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. आणि याचा प्रचार प्रसार रोज केला पाहिजे. आपण रोज श्वास घेतो तसा केला पाहिजे. आपण आपल्या मुलांना किती वेळा बोलवतो तसा केला पाहिजे. तरच आपण धम्म मार्गावरती आहोत. तरच आपण बाबासाहेबांची चळवळ पुढे नेणारे असणार आहोत. तरच आपल्या शिक्षणाचा उपयोग आहे. नाही तर आपल्या शिक्षणाचा उपयोग नाही. डिग्री आपल्या फोल्डरमध्ये ठेवणं हा शिक्षणाचा उपयोग नाही. तर 198 300 पैकी 198 लिप्यांची जगभरातल्या, नॉट ओनली भारतातल्या लिप्यांची मातृलिपी कोण असेल तर ही धम्मलिपी आहे. सम्राट अशोककालीन धम्मलिपी आहे. आणि हे जेव्हा मला कळलं, हे जेव्हा म्हणजे 2/3 जगभरातल्या 2/3 लिप्यांची माता आपल्या देशात आहे. आणि ती झाकली गेली. ती का झाकली गेली तर जेव्हा सर जेम्स प्रिन्सेपनी यांनी ती वाचली तेव्हाच्या लिपी तज्ञांना बोलवलं. आता तेव्हाचे लिपी तज्ञ कोण हे आपण समजू. आपल्याला शिक्षणाचा अधिकारच नव्हता. त्या लिपी तज्ञांना बोलवल्यावरती त्यांना विचारलं की हे काय बरं लिपी असेल, तिचं नाव काय असेल. तर त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे ती लिपी ब्रह्माला नेऊन जोडली आणि ती ब्राह्मी लिपी आहे म्हणून सांगितली. ब्रह्माजींनी त्यांची लेक सरस्वती हिला शिकवण्यासाठी या लिपीचं निर्माण केलं आणि ही लिपी ब्राह्मी लिपी आहे. तेव्हापासून ही ब्राह्मी लिपी म्हणून प्रचलित झाली. परंतु जेव्हा आम्ही धम्मलिपीचा अभ्यास केला ऍडव्हान्स धम्मलिपीमध्ये तेव्हा लक्षात आलं की 48 सम्राट अशोकांच्या शिलालेखांपैकी स्वतः सम्राट अशोकांनी या लिपीला धम्मलिपी असं म्हटलेलं आहे. इयं धम्मलिपी म्हणजे ही धम्मलिपी आहे. याचा अर्थ मी हे शिलालेख या धम्मलिपीमध्ये कोरून ठेवत आहोत. तेव्हा उघड झालं की ही ब्राह्मी लिपी नसून ही धम्मलिपी आहे. आणि आपण आभार मानले पाहिजेत.
डॉक्टर अनिर्बाण दश यांचे, जे ओरिसा बॉर्न आहेत आणि गेल्या वर्षी राष्ट्रीय सेमिनारमध्ये त्यांनी दिल्लीवरून ऑनलाईन मार्गदर्शन केलं. त्यांनी 2016 साली इयम धम्मलिपी हे पुस्तक त्यांच्या अभ्यासाचं म्हणजे थिसिस आहे त्यांची ती, ते पुस्तक त्यांनी छापलं 2016 साली आणि त्याच्यामध्ये सम्राट अशोकाच्या सगळ्या 16 शिलालेखांचा उल्लेख आहे, ज्याच्यामध्ये सम्राट अशोकाने स्वतः या लिपीला धम्मलिपी म्हटलेलं आहे. मग दुनिया काही म्हणू दे, आपण या लिपीला काय म्हणायचं? आपण त्याचा काय म्हणून प्रचार प्रसार करायचा? सरकार त्याला काय म्हणत असेल त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं आहे का? ओके, पण परीक्षेमध्ये तुम्ही ब्राह्मी लिपीला धम्मलिपी म्हटलं तर चालेल काय? नाही. म्हणजे आपल्याला कुठे काय म्हणायचं आणि कुठे काय नाही म्हणायचं ह्याचं भान राहून आपला संघर्ष आहे, हा आपला संघर्ष आहे. आणि म्हणून आम्ही विचार केला की हे धम्मलिपी प्रत्येक घरापर्यंत जायला पाहिजे. मग हिंदी मधून काय येऊ नये की ते देशभर जाईल, कारण सम्राट अशोकाचे जे शिलालेख आहेत ते बहुतेक सगळे नॉर्थ इंडियामध्ये, फक्त आमच्या नालासोपाऱ्यामध्ये 2 शिलालेख सापडले आणि 3रा शिलालेख सगळ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटामध्ये ऐका की आपले प्राध्यापक विजय मोहिते सर यांचे भाचे आहेत नालासोपाऱ्यामध्ये आणि त्यांचा जो ग्रुप आहे जे नवीन शोधत राहतात त्यांना 3रा शिलालेख एक सापडलेला आहे, त्याचाही अभ्यास होतो. तर हे कसं होतं, आपण प्रत्येकाने शोधलं पाहिजे, पण सर आपण शोधत नाही याची मला खंत वाटते. आपले बरेच म्हणजे मी तशी होते, मी 2020 पासून अभ्यासू झाली जास्त असं मला वाटतं. धम्मलिपी शिकल्यानंतर मी तशीच होते. आपण ठीक आहे, आपण आतापर्यंत काय होतो, पण आपण चिकित्सक असलं पाहिजे. आज जे कळलं ते लगेच कुटुंबात जाऊन सांगितलं पाहिजे, लगेच शेजाऱ्यांना दुसऱ्या दिवशी सांगितलं पाहिजे, प्रचार प्रसार केला पाहिजे. मला वाटतं आपले तुकडोजी महाराजांचं एक खूप मोठं वचन आहे, बुद्ध राज्य करी जगावर, कारण एक प्रचारण एक. म्हणजे त्यांनी सांगितलं इंदिरा गांधीच्या काळामध्ये त्यावेळेमध्ये ते होते, तर त्यांनी सांगितलं की प्रचारण एक आहे, तो प्रचार आपण करत नाही, ते लॅक करतो आपण, तर तो भाग आपण वाढवला पाहिजे. आजच्या या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या अगोदर म्हणजे कार्यक्रमानिमित्त जे बोलायला सांगितलं मला, त्याच्याबद्दल मला हे एवढंच सांगायचंय की हे दुसरं पुस्तक जे येईल, पहिलं पुस्तक आलेलं आहे, दुसरं पुस्तक जे येईल, आपण प्रॅक्टिकल काम केलं पाहिजे. आपण नुसतं परीक्षा देणं, पास होणं हे नाही, आपण नुसतं आपल्या सहकार्याला जय भीम म्हणणं नाही, नमो बुद्धाय म्हणणं नाही, आपण रोज थोडस प्रॅक्टिकल पुढे कसं जाता येईल या प्रचार प्रसाराच्या दृष्टिकोनातून आणि एकी कशी करता येईल हे करणं आपलं परम कर्तव्य आहे. हे सगळं कुणी केलं तर ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी केलं. त्या 2 चिनी प्रवाशांचे आपण खूप आभार मानले पाहिजेत. सर अलेक्झांडर कनिंघम यांनी लेण्या कशा शोधल्या, यांनी बोधगया कशी शोधली, तर पायहन आणि हुएनसंग या 2 चिनी प्रवासांनी जे 13व्या शतकामध्ये आले आणि ते सगळं प्रवास वर्णन लिहून ठेवलं, 12व्या-13व्या शतकामध्ये आले आणि त्यांनी जे प्रवास वर्णन लिहून ठेवलं, ते प्रवास वर्णन इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट झाल्यानंतर सर अलेक्झांडर कनिंघम या बाजूचा फोटो जो आहे त्यांनी ते वाचलं आणि त्यांनी त्या लेण्या शोधल्या, ते सगळं शोधून काढलं. जे मगाशी लिस्ट आपले बेले सरांनी सांगितली ते सगळे साइट शोधून काढले. ते आर्किओलॉजीचे प्रमुख झाले, ते पहिले प्रमुख आहेत, पुरातत्व विभागाचे भारताचे प्रमुख पहिले आहेत. इंग्रजांना खऱ्याला खरं म्हणायची एक फार चांगली सवय आहे आणि म्हणून बुद्धांचा इतिहास, सम्राट अशोकाचे शिलालेख हे बाहेर आले. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं आपण आभार मानले पाहिजे त्या 2 चिनी प्रवाशांचे, त्यांच्याही जयंती आपण साजऱ्या केल्या पाहिजे आणि नंतर आभार मानले पाहिजेत आपण सर अलेक्झांडर कनिंघम यांचं की यांनी लेण्या आणि आपले सगळे जे आर्किओलॉजिकल साइट्स होते ते शोधून काढले, मग ते शिलालेख मिळाले, मग सम्राट अशोकाने काय काय लिहून ठेवलेलं ते मिळालं आणि ते मिळालेलं त्यांनी सर जेम्स प्रिन्सेप यांना सांगितलं, हे बाबा वाच, का तर तू कॉइन्स वरती जी अक्षरं लिहिलेली असतात, नाणेशास्त्राचे त्यांनी प्रचंड अभ्यास केला होता, सरांनी मग अशी वाचून दाखवलं. सर जेम्स प्रिन्सेप 41 वर्षाचं आयुष्य, लग्न केलं नाही, गाडून घेतलं आणि म्हणून त्यांनी काढलं. आपला इतिहास
हा बुद्धांचा इतिहास आहे, तथागतांचा इतिहास आहे, भारतात जम्मू द्वीपाचा आणि 2/3 देशाचा इतिहास देखील बुद्धांचाच इतिहास आहे. आणि तो इतिहास आपण तो 2/3 इतिहास आमच्या देशामध्ये जन्माला आलेला आहे हे देखील आम्ही सांगत नाही. हे 2/3 लिपीची मातृलिपी आमच्या देशात आहे हे देखील आम्ही सांगत नाही. का सांगत नाही तर आपल्याला त्याचं ज्ञान नाही. बरं, ज्यांना ज्ञान झाले ते काय करतात? आज महाराष्ट्रामध्ये किमान 4,000 तरी विद्यार्थी आहेत ज्यांना माझ्या इतकं धम्मलिपी येते. आपण आपल्या मुलांना सांगत नाही, आपण आपल्या सहकार्यांना सांगत नाही, भावा बहिणींना सांगत नाही, शेजाऱ्यांना सांगत नाही. हा प्रचार प्रसार करणं गरजेचं आहे. तेव्हाच जगभरात पहिलं भारत सरकारला कळलं पाहिजे. आम्ही दुसरं पुस्तक यासाठी आणलं, सर आमची छोटीशी लढाई आहे, तुम्ही त्याच्यामध्ये खूप मोठा आशीर्वाद दिलेला आहे, पण छोटीशी लढाई आहे. काय तर 7वी 8वीला धम्मलिपी शिकवली गेली पाहिजे. मगाशी सरांनी पाली विद्यार्थ्यांना 12वीला आहे, 12वीच्या जनरल विद्यार्थ्यांना धम्मलिपी नाही. बरोबर, मगाशी सरांनी पुस्तक दाखवलं, पाली भाषेच्या 12वीच्या विद्यार्थ्यांना धम्मलिपी हे शिक्षणासाठी आहे. बरोबर, माझं म्हणणं असं की देशभरातील सगळ्या ज्या रिजनल भाषा आहेत, म्हणजे गुजरातमध्ये गुजराती आहे, कन्नडमध्ये कन्नड, महाराष्ट्रामध्ये मराठी, युपी बिहारमध्ये हिंदी आहे, त्या प्रत्येक शाळेमध्ये सरकारी आणि प्रायव्हेट शाळेमध्ये 7वीला सम्राट अशोककालीन धम्मलिपी शिकवली गेली पाहिजे. आणि 1.5 महिन्यात शिकून होते. 1.5 महिन्यात बेसिक शिकल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यांमध्ये शिलालेख शिकवले पाहिजे. कारण शिलालेख शिकवले की डोक्यातून जातीभेद जाणार आहे. शिलालेख शिकवले की डोक्यातून धर्मभेद काढण्याची ताकद आहे. कशी ते मी आता सांगत नाही, नंतर सांगेन. आणि 8वीला रिजनल शिकवलं पाहिजे. म्हणजे सम्राट अशोककालीन धम्मलिपीतून 198 दुसऱ्या लिप्या जन्माला आलेल्या आहेत. त्यातल्या भारतामधल्या 18 लिपी आहेत. प्रत्येक राज्यातली लिपी जी आहे ती सम्राट अशोककालीन धम्मलिपीतूनच जन्माला आलेली आहे. फॉर एक्झाम्पल आपली नागरी लिपी ही पण तिथूनच आलेली आहे. मग महाराष्ट्रामध्ये काय शिकवा तुम्ही? तर महाराष्ट्रामध्ये 7वान लिपी आहे, सम्राट अशोककालीनचीच लेख आहे. सम्राट अशोककालीनची ती लेख आहे, ती 7वी शिकवा. 8वीला 1.5 महिना लागतो शिकायला. मी तुम्हाला यासाठी सांगते की तुम्ही माझे आवाज व्हा आणि तुम्ही अजून इतरांना आवाज करा. कारण सरकारला जागा करायचं असेल, सरकार दरबारी हे सगळं करायचं असेल तर आपण हजार आणि लाखो तोंडांनी बोललं पाहिजे तर ते जागे होतील. आपल्या मनमस्तिष्कमध्ये तो विचार क्लिअर असेल तेव्हा आपण लिहू शकू, आपण बोलू शकू, आपण भांडू शकू. हे मी चुकीचं सांगते का? मग तेवढ्या तोंडाने आपण बोललं पाहिजे. तर हे तुम्ही बोलावं म्हणून प्रत्येक रिजनल भाषेमध्ये ते शिकवलं पाहिजे. 7वी आणि 8वी हा छोटासा लढा आहे, पण हा बेसिक लढा आहे. याने काय होणार आहे? याने हे कळणार आहे की या सम्राट अशोककालीन धम्मलिपीच्या लेखी किती? तर 198. नुसत्या देशात नाही, देशाच्या बाहेर पण आहे. म्हणजे आम्ही कुठे पसरलो होतो? आम्ही देशभर पसरलो होतो. आम्ही या देशाचे मूळची माणसं आहोत आणि मूळचे इंटलेक्च्युअल आहोत. सरांनी जो कॅडरचा एक विषय सांगितला त्यांच्या केबिनमध्ये, डॉक्टर सोनतकरी सरांनी, तर तेव्हा इंटलेक्च्युअलिटी त्यांनी सांगितली. तर ही इंटलेक्च्युअलिटी ही आपली मक्तेदारी होती. आज मधल्या काळामध्ये जे 700-800 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं, त्यामुळे आमचा ऱ्हास झाला. आणि म्हणून ही इंटलेक्च्युअलिटी कशी आहे आमची मक्तेदारी होती. तर रायटिंग स्क्रिप्टच 2/3 आमच्या देशात आहे. दुसरं काही प्रमाण आपल्याला नको. आणि म्हणून मी इथे थांबण्यापूर्वी पुन्हा रिक्वेस्ट करते की आपल्याला बोलणं फुकट आहे आणि आपल्याला लिहिणं फुकट आहे. बरोबर आहे, लिहिण्याला स्वातंत्र्य आहे, फुकट आहे. तर आपण बोललं पाहिजे, पहिलं घरात, नंतर शेजारी, नंतर मित्रमैत्रिणी. 24 तासातले 10 मिनिटं तरी आपल्या संस्कृतीवरती, संस्कारावरती आणि त्याच्या पुराव्यांवरती बोला. पुरावे गुगलवरती आहेत, सगळ्यांनी सर्च करा. धम्मलिपीचे तिथे धम्मलिपी टाकून चालत नाही, तिथे ब्राह्मी लिपी टाकावं लागतं. ब्राह्मी लिपीच्या लेखी किती, म्हणजे त्याची किती लिपी त्याच्यातून झालेल्या आहेत टाका, सगळं कळतं. प्रचार प्रसार करणं आपल्या हातात आहे.
आपलं ते कर्तव्य आहे, ते आपण केलं पाहिजे. ते आपण करत नाही म्हणून पुन्हा काळ असा आला आहे की पुन्हा संविधानावरती घालाघात होत आहे. रोज होतोय, बघताय ना तुम्ही सगळेजण, रोज होतोय. का होतोय? आपण एक नाही, आपण बोलत नाही, आपण प्रचार प्रसार करत नाही, आपण चर्चा करत नाही, आणि काल केलेली चर्चा आज कुठे थांबलीये, उद्याची चर्चा काय असली पाहिजे याचा आपण विचार करत नाही. रोज 1% पुढे जा, 1% प्रचार करा. हा धम्मलिपी उद्या एक वेळ अशी येईल की भारतामध्ये खरोखरच 7वी 8वीला शिकवली जाईल आणि पुन्हा आपला जो वैभवशाली इतिहास आहे तो उजेडात येईल. सर जेम्स प्रिन्सेप, अलेक्झांडर कनिंगहम, फायहान आणि हुएनसँग यांनी जे काही दबला गेलेला तथागत बुद्धांचा इतिहास होता, सम्राट अशोकाचा जो इतिहास होता तो बाहेर काढला. त्यांनी जी मेहनत केली त्याच्यावरती आपण पाणी फिरवता कामा नये. आपण प्रचार प्रसार करून त्यांची जी चळवळ आहे, बाबासाहेबांची जी चळवळ आहे, बाबासाहेबांनी पाली भाषेमध्ये डिक्शनरी लिहिलेली आहे, बाबासाहेबांची पाली भाषेमध्ये डिक्शनरी आहे, परंतु सरकार एवढं बदमाश होतं की सरकारने पाली भाषेला इंग्लिशला जोडलं रायटिंग स्क्रिप्ट मध्ये, सरकारने पाली भाषेला नागरी लिपीला हिंदीला जोडलं, आणि तत्कालीन सरकारचे ते तज्ञ जे होते ते लिपी तज्ञ आणि त्यांनी मराठीला जोडलं. परंतु त्यांनी पाली भाषेची जी रायटिंग स्क्रिप्ट बुद्धांच्या काळामध्ये आणि सम्राट अशोककालीन काळामध्ये धम्मलिपी होती तिला जोडलं नाही. मग आता कोणाचं काम आहे ते जोडायचं? हे जोडणी करायचं कोणाचं काम आहे? ते जर तेव्हाच 1836ला जेव्हा सर जेम्स प्रिन्सेप यांनी धम्मलिपी वाचली तेव्हाच जर ती धम्मलिपीला पाली भाषा जोडली असती तर आज अशच 6वी 7वीला धम्मलिपी शिकवली गेली असती आणि आपल्या डोक्यातून जातीभेद आणि धर्मभेद हा निघून गेला असता. पण ते जाणीवपूर्वक त्यांनी ते जोडायचं काम नाही केलं. ते काम आज आपण केलं पाहिजे. सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त असलेल्या ह्या कार्यक्रमाला अभिवादन करण्यासाठी घेतलेल्या या कार्यक्रमाला हीच आदरांजली असेल, हीच त्यांना म्हणजे काय म्हणतात ते आपलं प्रॅक्टिकल काय पाऊल असेल तर प्रत्येकाने पाली भाषा आणि धम्मलिपीचा प्रचार प्रसार रोज थोडासा केला पाहिजे. मला बोलायला संधी दिली म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते.